नमस्कार. आपण जे रोज बोलतो ती मराठी वाक्य ती नक्की तयार कशी होतात? कधी विचार केलाय? हे ना अगदी एखाद्या इमारतीच्या बांधकामासारखं आहे. प्रत्येक शब्दाची एक ठरलेली जागा, एक ठरलेलं काम असतं. आणि या शब्दांना, या विटांना एकत्र जोडून ठेवणारं सिमेंट म्हणजे विभक्ती. चला तर मग आज आपण मराठी वाक्यरचनेच्या याच पायाला म्हणजेच विभक्ती आणि त्यांचे कारक अगदी जवळून समजून घेऊया. पण एक प्रश्न पडतोच की वाक्यातले शब्द एकमेकांशी जोडले कसे जातात. नक्की कर्ता कोण, कर्म कोण, क्रिया घडली तरी कुठे, हे सगळं ठरतं कसं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच शब्दात आहे, आणि तो शब्द आहे विभक्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर विभक्ती म्हणजे आपल्या भाषेचं एक प्रकारे GPS आहे. ते प्रत्येक शब्दाला सांगतं की वाक्यात तुझी भूमिका काय आणि तुला इतरांशी कसं जोडलं जायचंय. आणि याच नियमांमुळे आपल्या वाक्याला एक पक्का, एक स्पष्ट अर्थ मिळतो. आता हे सगळं आणखी सोपं करून समजून घेण्यासाठी आपण एका नील प्रतीचा म्हणजे एका ब्लूप्रिंटचा आधार घेणार आहोत. एका माहितीपूर्ण तक्त्याच्या मदतीने आपण हा विषय अगदी सहज उलगडणार आहोत. आणि ही जी अप्रतिम मांडणी आहे ही केली आहे प्रकाश चव्हाण सरांनी, जे जिल्हा परिषद शाळा शिंगवे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट तक्त्याच्या आधारावरच आपण विभक्ती आणि त्यांचे अर्थ समजून घेणार आहोत. खरं तर त्यांच्या या कामामुळेच हा विषय आपल्याला इतका सोपा वाटणार आहे. चला तर मग आता वेळ झालीये वाक्यरचनेच्या या टूलबॉक्समधली, या पेटीतली पहिली 4 महत्वाची साधनं उघडून बघायची आणि ती कामं कशी करतात हे समजून घ्यायची. आपल्या या पेटीतलं पहिलं आणि सगळ्यात मूलभूत साधन म्हणजे प्रथमा. या साधनाचा वापर कशासाठी होतो? तर वाक्यातला खरा हिरो कोण आहे, म्हणजे कर्ता कोण आहे हे ओळखण्यासाठी. आता इथे गंमत बघा. प्रथमा विभक्तीला कोणताही प्रत्यय लागत नाही. तो शब्द जसाच्या तसा राहतो आणि तिचा कारकार्थ म्हणजे तिची भूमिका काय, तर ती आहे कर्ता. जो वाक्यात कृती करतो तो असतो कर्ता आणि तो नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. आता वळूया दुसऱ्या साधनाकडे, द्वितीया. कर्त्याची क्रिया नक्की कोणावर किंवा कशावर घडतीये हे निश्चित करण्याचं काम हे साधन करतं. सोप्या भाषेत हे वाक्यातलं कर्म शोधतं. द्वितीयेचे प्रत्यय आहेत स, ला, ना, ते, आणि हिचा कारकार्थ आहे कर्म, म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते. आपण लहानपणीचं उदाहरण घेऊया. रामाने रावणाला मारले. या वाक्यात क्रिया कोणावर घडली? रावणावर. म्हणून रावणाला हे झालं कर्म. आपलं तिसरं साधन आहे तृतीया. या साधनातून आपल्याला कळतं की क्रिया करण्यासाठी नक्की कोणतं हत्यार किंवा साधन वापरलं गेलं. याचे प्रत्यय आहेत ने, ए, शी, आणि कार्यकार्थ आहे करण. करण याचा अर्थच आहे साधन. जसं की मी पेनाने लिहितो. लिहिण्याची क्रिया कशाने झाली? पेनाने. तर पेनाने हे क्रियेचं साधन दाखवतं. आता बघूयात चौथं साधन, चतुरर्थी. जेव्हा वाक्यामध्ये काहीतरी देण्याचा, दान करण्याचा किंवा अर्पण करण्याचा भाव असतो ना, तेव्हा हे साधन कामी येतं. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. चतुर्थीचे प्रत्यय द्वितीयेसारखेच आहेत, स, ला, ना, ते. पण तरीही फरक आहे. हिचा कारकार्थ आहे संप्रदान, म्हणजे देण्याची क्रिया. जेव्हा वाक्यात काहीतरी देण्याचा किंवा कोणाला तरी काही देण्याचा भाव असतो तेव्हा चतुर्थी वापरली जाते. चला, आपण अर्धा पल्ला गाठला आहे. आता आपल्या पेटीतली शेवटची 4 साधनं पाहूया. ही साधनं वाक्याला कशी अधिक खोली आणि नेमकेपणा देतात ते समजून घेऊया. 5वी विभक्ती आहे पंचमी. ही विभक्ती एखाद्या गोष्टीपासून वेगळं होणं किंवा दूर जाणं म्हणजे वियोग दाखवते. पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन, हून, आणि तिचा कारकार्थ आहे अपादान. अपादान म्हणजे काय? तर वियोग किंवा एका जागेपासून दूर जाणं. उदाहरणार्थ, झाडावरून फळ पडले. इथे फळ झाडापासून वेगळं झालं, म्हणून झाडावरून हे मूळ जागेपासून वेगळं होणं दाखवतं. आता वळूया षष्ठी विभक्तीकडे. हे माझं आहे किंवा तो तिचा भाऊ आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, म्हणजे संबंध किंवा मालकी हक्क दाखवायचा असतो, तेव्हा हे साधन खूप महत्वाचं ठरतं. याचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, आणि नावाप्रमाणेच हिचा कारकार्थ आहे संबंध. 2 नामांमधला संबंध, जसं की मालकी किंवा नातं, हे दाखवण्यासाठी षष्टीचा वापर होतो. अगदी सोपं उदाहरण म्हणजे हे रामचे घर आहे. 7वं साधन आहे
सप्तमी. एखादी क्रिया नक्की कुठे आणि कधी घडली म्हणजे क्रियेचं ठिकाण आणि वेळ हे सांगण्याचं काम हे साधन करतं. याचे प्रत्यय आहेत त, ई, आ आणि कारकार्थ आहे अधिकरण. अधिकरण आपल्याला क्रियेचं ठिकाण किंवा वेळ सांगतं, जसं की मी घरात आहे किंवा तो संध्याकाळ येईल. थोडक्यात हे कुठे आणि कधी या 2 प्रश्नांची उत्तरं देतं. आणि आता आपल्या पेटीतलं शेवटचं आणि 8वं साधन, संबोधन. जेव्हा आपल्याला कोणाला तरी थेट हाक मारायची असते तेव्हा याचा वापर होतो. संबोधनाचा कारकार्थ अगदी सरळ आहे, हाक मारणे. या विभक्तीत एकवचनात अनेकदा थेट प्रत्यय लागत नाही, तर मूळ नावातच थोडा बदल होतो. जसं की रामा इकडे ये, पण अनेक वचनात मात्र नो हा प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ, मुलांनो शांत बसा. तर आपण आता ही सगळी 8 साधनं पाहिली आहेत. चला तर मग ही सर्व साधनं एकत्र येऊन आपल्या भाषेचा पाया किती भक्कम करतात यावर एक शेवटची नजर टाकूया. हा संपूर्ण तक्ता जेव्हा आपण पुन्हा एकदा बघतो तेव्हा लक्षात येतं की या 8 विभक्ती एका टीमसारखं काम करतात. प्रत्येकजण आपापली भूमिका इतकी चोख बजावतो की त्यातूनच वाक्याला एक सुसंगत आणि अर्थपूर्ण रूप मिळतं. हीच रचना आपल्या भाषेला तिची स्पष्टता आणि सौंदर्य देते. म्हणून एक गोष्ट नक्की आहे, जर ही रचना आपल्याला समजली ना, तर मराठी भाषेवरची आपली पकड एकदम घट्ट होते. हे केवळ व्याकरणाचे कोरडे नियम नाहीत, तर समोरच्याशी प्रभावीपणे बोलण्याची, संवाद साधण्याची खरी किल्ली आहे. आणि जाता जाता एक विचार, आपण रोजच्या बोलण्यात या सगळ्या गुंतागुंतीच्या नियमांचा किती सहजपणे आणि अगदी नकळतपणे वापर करत असतो, नाही का? कमालच आहे ही गोष्ट. खरंच विचार करण्यासारखी आहे.